जरूर आहे. आजचा दिवस 5वा सलग जर बघायला गेलं तर 9 दिवसाची ही टुर्नामेंट. 8 दिवसामध्ये 8 संघ मात्र क्वालिफाय केले जातील आणि 9व्या दिवसामध्ये मात्र मेगा फायनल अर्थातच 4 तारखेला मात्र ही पार पडले जाईल. यस सुपर 8 मध्ये मात्र कोण प्रवेश करेल. अगदी जर बघायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅकवर थ्रो पहिला षटक हाताळण्याकरता सज्ज. यावेळेला पहिला चेंडू अगदी ब्लॉक होलचा, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, फील्ड करेल तत्पूर्वी एक. सलामीचे बॅटर्स एका बाजूला तेजस, नॉन स्ट्राईक एंडला आशिष आता स्ट्राईक एंडला आहे, नॉन स्ट्राईक एंडला तेजस आपण या ठिकाणी पाहू शकाल. दुसरा चेंडू यावेळेला काय भन्नाट वेग, प्रचंड वेग, वेगावर स्वार. अगदी जर बघायला गेलं तर युवा आहे, अगदी जो टॅलेंट आहे ना तो मोठा आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण जर बघायला गेलं तर जी तबखम आहे ना अगदी लयमध्ये आहे, अगदी चकडून ठेवण्याची मात्र जी क्षमता आहे या गोलंदाजाकडे ती मात्र अचूक टप्पा आणि बेदाक मारा त्याच्याच कारणामुळे मात्र हा इन्फॉर्म आहे. यावेळेला बॅटीची इनसाइड एज शॉर्ट थडिक मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला तत्पूर्वी एक. मात्र मागच्या मॅचमध्ये देखील अगदी इन्फॉर्म होता हा गोलंदाज. आता 3 चेंडूचा खेळ झाला आहे. 3 चेंडूच्या अखेरीस फक्त आणि फक्त 2 स्कोर कार्डवर लागल्याचं त्यात. आता तेजस ऑन स्ट्राईक आहे. अगदी जर बघायला गेलं तर 6 षटकांचा हा मॅच रंगला जाईल. अगदी रोमांचक मॅच. एका बाजूला जर बघायला गेलं तर कुशल 11 उनबाट, तर दुसऱ्या बाजूला पवनसुत नवली पुरस्कृत केला जातोय अर्थातच अजयजी घरत यांच्या माध्यमातून. यावेळेला देखील 4 चेंडूचा खेळ. आता जर बघायला गेलं ना तर दोन्ही बॅटर्स देखील मोठे आहेत आणि गोलंदाज जर बघायला गेलं तर गोलंदाज देखील मोठे आहेत. कारण पहिलं षटक ध्रुव मात्र सुरेख स्टार्ट करून देतोय आपल्या संघासाठी. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय सुरेख कमबॅक आणि चांगला चेंडू मात्र रिलीज केला जातोय. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षण आहे, थोडीशी जजमेंट चुकलंय असं म्हणा देखील हरकत नाही. प्रयत्न चांगले होते परंतु जोवर मात्र मागे सरकला, हातामध्ये चेंडू आला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल जजमेंट थोडीशी चुकली, अन्यथा मात्र कॅच सरळ झाला असता. आता जर बघायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूच्या अखेरीस 4 धावा स्कोर कार्डवर लागल्याचे. तर आता पहिल्या षटकातला येणार चेंडू असेल तो म्हणजेच एक. ऑन स्ट्राईक आता आपण पाहू शकाल तेजसला. वेळेला बॅटीची एज शॉर्ट थर्डमॅनला मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच मिळेल. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 5 धावा स्कोर कार्डवर लागल्याच आहेत. सो यावेळेला आपण पाहू शकाल दुसरं षटक हाताळण्याकरता अनुभवी असा गोलंदाज, फिरकीचा बेताज बादशाह अर्थातच ब्रिजेश घरतला आपण या ठिकाणी पाहू शकाल दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये ध्रुवने कमाल केलाय असं म्हणा देखील हरकत नाही. कंजूस गोलंदाजी त्याने हाताळली, फक्त 5च धावा खर्च केल्यात. आता ब्रिजेश देखील आलाय. अगदी छोट्या पावलांचा रणअप आपण यावेळेला मात्र पाहू शकाल आणि दुसऱ्या षटकाकरता मात्र इंट्रोड्यूस केलं जाते ब्रिजेश घरत यांना. यावेळेला काय कमालीचा चेंडू, परंतु पंच सांगतायत की हा खराब चेंडू मात्र घोषित केला जाईल. स्वेअर मारा मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवर जरूर झाला, कारण कुठे ना कुठेतरी मात्र शरीरापासून दूर फेकण्याचा मंच वसेल आणि त्याच कारणामुळे मात्र व्हाईट लाईनला मात्र चेंडू सोडून गेला. यावेळेला अगदी डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून वारंवार जर बघायला गेलं तर दूर फेकण्याची जी क्षमता आहे ना ती अवगत आहे या गोलंदाजाकडे. कारण गोलंदाजाला रेड केल्यानंतर ज्या रीतीने मात्र बॅटचा फेस ओपन करतो ना, अगदी समोरून मात्र चेंडूला मात्र वळवण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज. आता पहिला चेंडू त्यावर जर वाईट गेला, परंतु त्याच्यानंतर जर बघायला गेला तर एक धावा जरूर खर्च केलाय. यावेळेला काय कमालीचा चेंडू, अगदी जर बघायला गेलं तर स्विंग अँड मिस.
कुठल्याही प्रकारचा हात खोलण्याची संधी देत नाहीये. आशिष ऑन स्ट्राईक जरूर आहे. 7 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ जरूर झालाय. यावेळेला फुल टॉस. क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षणाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी एक आणि फरार होईल चौकारा करता. धावफलक 4 ने पुढे जाईल. 11 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी जर बघायला गेलं तर इनफिल्डच्या वरून मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी तुषार मोरे होते जरूर, परंतु हातला चेंडू स्पर्श देखील झाला नाही आणि त्याच कारणामुळे अतिशय वेगाने मात्र चेंडू 4 धावा करता फरार होऊन गेला. आता 11 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला देखील क्रॅकिंग फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. थोडीशी धडपड जरूर झाली होती, परंतु 1 धावा यावेळेला अंकित केली जाईल. 12 धावा मात्र आता स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. एका बाजूला तेजस तर दुसऱ्या बाजूला आशिष मात्र चांगली कामगिरी करतायत. ब्रिजेश जर बघायला गेलं तर अगदी सुरेख तर कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून केली जाते. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर होता, परंतु बॅट आणि बॉलमधला संपर्कच होत नाही. आता जर बघायला गेलं तर यष्टीरक्षकाचं मात्र कौतुक करावं लागेल. अगदी जकडून राहिलंय मात्र स्टंपांना. यावेळेला देखील मात्र 1 धावा कंप्लीट केली जाते. एकावरच समाधान मानावं लागेल. 2 षटक संपते. 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 13. तर तिसरं षटक हाताळण्याकरता पुन्हा इंट्रोड्यूस केलं जात आहे. अर्थातच ध्रुवला आपण पाहू शकाल. तिसरं षटक स्कोर कार्डचा विचार केला तर फक्त आणि फक्त 13 सलामीचे बॅटर्स. एका बाजूला आपण पाहू शकाल तेजस आणि दुसऱ्या बाजूला आशिष. चला नवली संघ थोडंसं स्पीडअप जरूर असू द्या. माहिती आहे आजच्या दिवसातली अंतिम ही मॅच आहे. अगदी कुशल मॅच. यावेळेला फटका सुरेख कव्हर रिजन मध्ये. यावेळेला त्या ठिकाणी तुषार मोरे मात्र तैनात आहे. चुकी करणार नाही. 1 धावा अंकित केली जाईल 14 स्कोर कार्डवर. आता जर बघायला गेलं तर मोठ्या हेडच्या शोधामध्ये दोन्ही बॅटर्स आहेत. आता शांत राहणार नाही. एका बाजूला जर बघायला गेलं तर तेजस, दुसऱ्या बाजूला आशिष. वारंवार जर बघायला गेलं तर जे गोलंदाज वेगावर स्वार आहे त्याच्या विपक्षामध्ये मात्र तुम्हाला फलंदाजी करावं लागेल, याच्यामध्ये नो डाऊट्स. यावेळेला सरळ मात्र येऊन मात्र चेंडू पायावर जरूर आदळला, परंतु पंचाच्या माध्यमातून दर्शवला जातो की लेग बिफोरच्या माध्यमातून लेग बाईसच्या रूपामध्ये मात्र 1 धावा अंकित केली जाईल. 15 2 मध्ये 2 खर्च केले जात आहेत. 2 चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळले. अगदी इकॉनॉमिकल षटक म्हणून ज्याच्याकडे बघावं ना तो कोण गोलंदाज असावा, तर अर्थातच बघायला गेलं तर ध्रुव. अगदी निर्णायक षटक मात्र यावेळेला हाताळला जातोय. यावेळेला देखील भन्नाट वेग, जसं मात्र उल्लेख केला त्या रीतीचा मात्र चेंडू रिलीज केला. अगदी स्विंग अँड मिस, हात खोलण्याचा चान्सच देत नाही या फलंदाजाला. अगदी जकडून ठेवलाय. प्रयत्न मात्र करतायत मैदानाच्या आतमध्ये, परंतु जर बघायला गेलं तर ह्या रीतीचा मात्र फटका सजवण्याकरता तुम्हाला जर बघायला गेलं ना तर प्रॅक्टिस अवगत असणे गरजेचं आहे. जसं म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. ज्या रीतीची तुम्ही मात्र प्रॅक्टिस करणार हा फटका मात्र सजवू शकणार. यावेळेला देखील डाऊन द ग्राउंड मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची धडपड करतोय. अर्थातच फील्ड करेल तत्पूर्वी 2 पूर्ण करले जातील. आता 17 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 2 तिसऱ्या षटकातल्या. अगदी वेगाने मात्र चेंडू या ठिकाणी मात्र गोलंदाजी ट्रॅकवर मात्र टाकले जात आहेत. अर्थातच ध्रुवच्या माध्यमातून. फलंदाज जर बघायला गेलं तर अजूनही शांत आहेत. एका बाजूला जर बघायला गेलं तर तेजस, दुसऱ्या बाजूला आशिष. 17 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता ह्या 5व्या चेंडूमध्ये काय घडलं जाईल. तुम्हाला जर एका सन्मानजनक स्कोर परत पोचायचं असेल ना तर कोणत्या ना कोणत्या तरी मोठ्या हिटच्या शोधामध्ये मात्र जावं लागेल, यामध्ये नो डाऊट्स.
यावेळेला सुरेख अगदी जर बघायला गेलं तर जसं म्हटलं मोठ्या हिटच्या शोधात करावं लागेल तसा पहिला मात्र यावेळेला घुटना टेक आणि मोठा हिट मात्र डेक अशा रीतीचा मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न होता. परंतु ध्रुव सांगतोय की तुम्हाला जर बघायला गेलं तर सहजतेने मी धावा येऊन देणार नाही. यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल आणि तुमचं संघर्ष जर प्रामाणिक असेल ना तर तुम्हाला यश नक्कीच भेटेल यामध्ये नो डाऊट्स. आणि 5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूच्या अखेरीस 18 स्कोर कार्डवर लागण्याचे त्यात अजूनही जर बघायला गेलं तर उर्वरित शेवटचं चेंडू यावेळेला काय भन्नाट वेग प्रचंड वेगाने मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटक क्रमांक 3 संपते. षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार जर केला 18 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. यस पुन्हा 4थं षटक हाताळण्याकरता मात्र ब्रिजेशला इंट्रोड्यूस केलं जाते. जी रणनीती आहे ना पहिलं षटक ध्रुव त्यानंतर जर बघायला गेलं तर ब्रिजेश त्याच्यानंतर पुन्हा ध्रुव आणि 4थ्या षटकामध्ये देखील ब्रिजेश. आता 18 मध्ये फक्त आणि फक्त 18 धावाच खर्च केल्या जात आहेत. अगदी इकॉनॉमिकल षटक आणि एकदम चांगलं षटक मात्र यावेळेला हाताळल्या जात आहेत. यावेळेला 4थं षटक मार्गस्थ. यावेळेला गुट्टा टेक आव्हानी सिक्सर देक अशा रीतीचा फटका यावेळेला सजवला जातोय. तेजसच्या बॅटमधून 6 धावा करता येतोय दर्जेदार षटकार. यस अपेक्षित जर बघायला गेलं तर फलंदाज आधीच रेडी होता. आता रेडी केलंय फलंदाजाने. यावेळेला पॉइंट शॉट अगदी सुरेख त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे जो वर फील्ड करेल. चेंडू निघून जाईल चौकारा करता. अगदी जर बघायला गेलं तर 28 आता स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. काय सुरेख स्ट्रोक मात्र या ठिकाणी सजवला जातोय. आता 18 धावा थांबल्या होत्या परंतु जर बघायला गेला तर कुठे ना कुठेतरी षटकार आला त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवर मात्र चौकार. आता ब्रिजेशवर हल्ला केला जातोय. एका बाजूला तेजस तर दुसऱ्या बाजूला आशिष. परंतु आता तेजस ऑन फायर झाले असं म्हणा देखील हरकत नाही. पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर चौकार. या चेंडूवर काय घडलं जाईल. यावेळेला भन्नाट वेग प्रचंड वेगाने मात्र चेंडू हाताळला. ही क्षमता आहे. चौकार षटकार हा क्रिकेटचा भाग आहे परंतु कमबॅक करण्याची संधी तुमच्याकडे असते आणि ते कमबॅक करणं गरजेचं आहे आणि ते कमबॅक केलं. या चेंडूवर आलाय डॉट. यावेळेला डॉट आला परंतु पुढच्या चेंडूवर वन माउस चेंडू निघून जाईल ओव्हर दी रो. 4-32 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी जर बघायला गेलं तर अतिशय सुरेख आणि देखणा स्ट्रोक घुटना टेक आणि चौकार देक अशा रीतीचा फटका मात्र या ठिकाणी सजवला जातोय तेजसच्या बॅटमधून. आता ब्रिजेश करत त्यांच्याकरता कर्दनकाळ ठरला आहे हा फलंदाज. अगदी कुठेही चेंडू टाका त्या चेंडूला मात्र चौकाराच्या बाहेरच मात्र पाठवला जातोय. अगदी पहिल्याच जर बघायला गेलं तर षटकार चौकार डॉट आणि आता देखील चौकार. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 2 आणि या 2 चेंडूच्या अगेन्स्ट किती धावा जमवल्या जातील. आता 32 स्कोर कार्डवर जरूर लागलेत. आता एक चांगला मात्र फायटिंग स्कोर परत पोचलाय. अर्थातच कुशल 11 उंबाट संघ यावेळेला देखील त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता
परंतु मात्र चांगला चेंडू यावेळेला रिलीज केला. एक धाव अंकित केली जाईल. 33 स्कोर कार्डवर लागल्याचं त्यात 5 चेंडूचा खेळ झालाय. आता येणारे चेंडू असतील तो म्हणजेच एक चौथं षटक प्रगतीपथावर आणि समोर मात्र आशिष. यावेळेला देखील चांगला फटका सजवला जातोय. त्या ठिकाणी एक आणि दुसरीचा प्रयत्न करतील का? उत्तर येते नाही. 4 षटक संपते. 4 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 34 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता नाही ना. चला थोडंसं स्पीडअप करा. नवली संघ विनंती असेल लगेच 5वं षटक हाताळण्याकरता गोलंदाजाला इंट्रोड्यूस करा. जास्त टीम मिटिंग्स घेऊ नका. यश या ठिकाणी 5वं षटक हाताळण्याकरता यशला या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं जात आहे. चला नवली संघ थोडंसं स्पीडअप जरूर असू द्या. अजून जर बघायला गेलं तर एक इनिंग देखील बाकी आहे. आता तब्बल जर बघायला गेलं तर घड्याळाचा विचार केला तर 2 वाजत आहेत. त्याकरता जर थोडंसं स्पीडअप होईल तर आम्हाला देखील चांगलं होईल. तेवढीच एक विनंती करेल. थोडंसं स्पीडअप जरूर असू द्या. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर यश आपण या ठिकाणी पाहू शकाल. 34 स्कोर कार्डवर लागला जाते. 5व्या षटकातला मात्र पहिला चेंडू यावेळेला रिलीज केला जाईल. यावेळेला कव्हर रिझनमध्ये काय सुरेख देखना स्ट्रोक मात्र त्या ठिकाणी सजवला जातोय. क्षेत्ररक्षण आहे. 1, 2 आणि तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केले आणि तिसरी धावा देखील पूर्ण केले जात आहेत. आता 37 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आता येणारे चेंडू 5. पहिल्या चेंडूवर जर बघायला गेलं तर मोठ्या हिटच्या शोधामध्ये जरूर गेला आहेत. आता एका बाजूला तेजस ज्याची बॅट मात्र आता तडपलाय असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण तर धावा बनत आहेत. कारण ज्याच्या बॅटमधून ब्रिजेनच्या अगेन्स्ट चौकार षटकार कोणी मारला असेल तर तो अर्थातच तेजसने. आता समोर जर बघायला गेलं तर यश आहे. एका बाजूला तेजस. यावेळेला देखील नोमॅन्स लँडमध्ये मात्र चेंडू पडतोय. एक धावा अंकित केली जाईल. एकपेक्षा जास्त काही भेटणार नाही. या ठिकाणी 38 स्कोर कार्डवर लागल्याचं त्यात. आता अजूनही जर बघायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला फटका सुरेख मात्र सजवला जातोय. यावेळेला देखील चेंडू नोमॅन्स लँडमध्ये पडतोय. वारंवार जर बघायला गेलं तर 2 धावाचा मात्र प्रयत्न या ठिकाणी मंचावर असेल. 40 स्कोर कार्डवर लागले जातात. अगदी जर बघायला गेलं तर 16 चेंडूमध्ये 23 धावा आपल्या संघासाठी बनवते अर्थातच तेजस. आणि आशिष जर बघायला गेलं तर 11 चेंडूमध्ये जर बघायला गेलं तर 13 धावा बनवतोय. आता 40 स्कोर कार्डवर मात्र लागल्या जात आहेत. अगदी जर बघायला गेलं तर यशने मात्र या ठिकाणी कमबॅक केलंय 5व्या षटकामध्ये. पहिल्याच चेंडूवर 3 त्याच्यानंतर 1 आणि आता मात्र 2.
केस चौथं चेंडू यावेळेला देखील कव्हर रिजनमध्ये अगदी सुरेख, मात्र त्या ठिकाणी काय फील्ड केली जाते नंदनच्या माध्यमातून, अगदी जीवाच्या आकांताने मात्र चेंडूवर धावून गेला आणि आता मात्र आशिषला परतावा लागेल रनआउटच्या रूपामध्ये तंबूच्या असलेला. परंतु जर बघायला गेलं तर सुरेख देखणा स्ट्रोक, परंतु तेवढ्याच ताकदीचा, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं आणि रनआउटच्या रूपामध्ये मात्र परतावा लागला आशिषला. आता 2 धावा जरूर भेटतील. आता अजूनही जर बघायला गेलं तर 8 चेंडूंचा खेळ बाकी. कुशल 11 मात्र उनबाट संघ जर बघायला गेलं तर आता मजबूत स्थितीमध्ये आहे असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण 42 स्कोर कार्डवर लागले जातात. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आणि ज्याने मात्र जर बघायला गेलं तर महत्त्वपूर्ण योगदान दिलंय ना, तेजस अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आशिषने देखील जर बघायला गेलं तर आपल्या चांगल्या संघासाठी मात्र मजबूत स्थिती मध्ये नेण्यासाठी 15 धावा जरूर बनवल्यात. यावेळेला देखील वाईट असेल, धावपलागेकडे पुढे जाईल हा प्रेशर आहे. ज्यावेळेला जर बघायला गेलं तर तेजस इन्फॉर्म आहे या गोलंदाजाला देखील माहिती आहे, कुठे ना कुठेतरी मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. अगदी जर बघायला गेलं तर परंतु हा जो गोलंदाज आहे ना, कुठे ना कुठेतरी अक्षरशः लईमध्ये आहेत. आता येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी, 43 स्कोरकडवर लागल्याचं त्यात. आता या चेंडूवर काय घडलं जाईल. यावेळेला फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षण तैनात आहे, चुकी करणार नाही, परतावा लागेल. ध्रुव त्या ठिकाणी होता आणि चुकी घडलीच नाही आणि तेजसला देखील परतावा लागेल तंबूच्या असलेला. कमॉन. सुरेख खेळी मात्र साकार केली. अर्थातच तेजसने अगदी मजबूत स्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवलंय. 43 स्कोरकडवर लागले जातात. चला थोडंसं स्पीडअप असू द्या दोन्ही संघाकडून, ही देखील विनंती असेल. अजूनही जर बघायला गेलं तर 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता 43 स्कोरकडवर लागल्या जातात. अगदी जर बघायला गेलं तर नवीन बॅटर्स एका बाजूला आपण बघू शकाल, दोन्ही बंधू. मात्र यावेळेला खेळपट्टीवर एका बाजूला धीरज मोरे, दुसऱ्या बाजूला भावेश मोरे आणि गोलंदाजी ट्रॅकवर मात्र यश. पहिला चेंडू मात्र कव्हर रिजनमध्ये त्या ठिकाणी फील्ड करेल. तत्पूर्वी एक षटक क्रमांक 5 क्षमता आहे. स्कोरकार्डचा विचार केला तर 45 स्कोरकार्डवर लागल्या जातात. यस 44 धावा स्कोरकार्डवर लागल्या जातात. माफी असावी. 5 षटक संपत्या. 5 षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला 44. चला मॅच ऑन करा, थोडंसं स्पीडअप असू द्या. नवली संघात देखील विनंती असेल. आता जर बघायला गेलं तर 2 वाजलेत. अजूनही जर बघायला गेलं तर एक इनिंगचा खेळ अजूनही बाकी आहे. तर यातील यावेळेला काय सुरेख फटका सजवण्याचा प्रयत्न केला. चेंडू बराच काळ हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात होता. अर्थातच ब्रिटिश चुकी करणार नाही, परतावा लागेल. आता मात्र भावेशला देखील तंबूच्या असलेला. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल कल्पेश. अजूनही जर बघायला गेला 5 चेंडूचा खेळ जरूर बाकी आहे. या 5 चेंडूमध्ये मात्र किती धावा जमवण्यात जातील हा देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण आता 44 स्कोर कार्डवर लागल्यात.
यावेळेला यतीन मात्र जेवढा सुरेख फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नंदन चुकी करणार नाही, परतावा लागेल कल्पेशला देखील तंबूच्या असलेला. चला नवीन बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये जो मैदानाच्या आतमध्ये जातोय ना अगदी स्वस्तामध्ये बाद होऊन मात्र तंबूच्या असलेला परतला जातोय. परंतु ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये धीरज मोरे गेलाय ना त्याला संधीच भेटली नाही मात्र चेंडू खेळण्याची. जेव्हापासून गेला तेव्हापासून मात्र नॉन स्ट्राईक एंडलाच थांबलाय आणि त्याच कारणामुळे धावा देखील थांबल्यात. स्कोर कार्डवर देखील 4 विकेट देखील 4 आणि चेंडूंचा विचार केला तर 2 झालंय आणि बाकी आहेत चेंडू ते देखील 4. आता या 3 गोलंदाजी ट्रॅकवर आहेत आणि विकेट देखील गेलेत ते म्हणजेच 2. आता येणारे चेंडू मागे 4 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील हा देखील प्रश्नचिन्ह आहे. आता आदित्य नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला जर बघायला गेलं तर गोलंदाज अक्षरशः हवी आहेत. 2 मध्ये 2 महत्वपूर्ण गडी तंबूच्या सरळ परतवला जातोय. यस लॉंग ऑन रिचनला मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. आता खूप वेळाने मात्र एक धावा जरूर आलाय. 3 चेंडूंचा खेळ झाला. येणारे चेंडू अजूनही 3 असतील. आता मात्र धीरज मोरे ऑन स्ट्राईक जरूर आलाय. आता जतीन आहे एका बाजूला धीरज अगदी जर बघायला गेलं तर मोठा बॅटरच म्हणून ओळखला जातो अर्थातच कुशल 11 उंबाट संघाकडून. यावेळेला फटका अगदी सुरेख जसं म्हटलं जातं की मोठा बॅटर आहे की म्हटलं की नॉन स्ट्राईक एंडलाच खूप वेळ राहिला आहे. आता मात्र संधी भेटली आणि संधीचं मात्र या ठिकाणी सुरेख मात्र सोडा केलं असं म्हणायला देखील हरकत नाही. जसा चेंडूला आला पाठवून दिलं 6 धावा करता लॉंग ऑन रिझनमध्ये 6 धावा करता धावफलक 6 ने पुढे जाईल. 51 स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी जर बघायला गेलं तर खोलवर पद्धतीचा चेंडू आणि हेलिकॉप्टर फटका मात्र या ठिकाणी सजवला. यावेळेला देखील त्याच रीतीचा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु यावेळेला आलाय डॉट. आता उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू एक फायटिंग स्कोर परत मात्र जोरून नेऊन आपल्या संघाला पोहोचवलंय. 51 परत. आता उर्वरित आणि अंतिम असं शेवटचं चेंडू 6व्या षटकातलं सामना करेल धीरज. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला जातोय. 1 अंकित केली जाईल शॉर्ट थर्डमॅनला. त्या ठिकाणी एकाच धावावर मात्र समाधान मानावं लागेल. 52 आणि मागच्या वेळेला देखील 53चं आव्हान ठेवलं होतं आणि आता देखील 53चं आव्हान मात्र ठेवलंय अर्थातच कुशल 11 उनबट संघाने मोहम्मद नवली संघासमोर.
तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करतायत. अर्थातच एका बाजूला तुषार मोरे, दुसऱ्या बाजूला प्रणय करत 53चं टार्गेट सेट करून दिलंय. आता 6 षटकांचा खेळ आणि या 6 षटकांमध्ये कशा रीतीची ही मॅच रंगली जाईल. अगदी रोमांचक, अगदी सन्मानजनक स्कोर परत पोचले कुशल 11 उनबाट संघ. या ठिकाणी साधं सोपं नाही, कारण जर बघायला गेलं तर नाईट मॅच आणि नाईट मॅच म्हटले की 53 धावा जर बघायला गेलं तर थोड्या मोठ्या धावा आहेत असं म्हणा देखील हरकत नाही. आता एका बाजूला पवन सुत नवली संघ, चला उनबाट संघ मॅच लगेच ऑन करा. जास्त वेळाचा अवधी घेऊ नका. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. अर्थातच धीरज मोरे याला आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडला. तुषार मोरे नॉन स्ट्राईक एंडला. प्रणय घरात. पंचाच्या उजवीकडून मात्र यावेळेला चेंडू रिलीज केला जाईल. पहिला चेंडू फेस केला जाईल. अर्थातच दोन्ही अनुभवी असे बॅटर. पहिलाच फुल टॉस हळूवारपणे मात्र खेळून काढला जातोय. संघाचं खातं खोललं जाते. एक धाव अंकित केली जाईल. तबला एक इनिंग मात्र खोललं जाते. यावेळेला देखील फुलटॉस चेंडू हळूवारपणे मात्र खेळून काढला जातो प्रणय घरत यांच्या माध्यमातून. त्यांना माहिती आहे पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धीरज मोरे गोलंदाजी ट्रॅकवर आहे. बन्नाट वेग, प्रचंड वेगाने मात्र चेंडू फेकण्याची जी क्षमता आहे ना ती अवगत आहे. अगदी जर बघायला गेला तर धुष्टपुष्ट यष्टूचा असा हा खेळाडू अगदी मजबूत बांधा आहे या खेळाडूकडे. आणि जर बघायला गेलं तर जी क्षमता आहे ना ती अगदी झोकून देतोय आपल्या संघासाठी. आता 2 चेंडूचं खेळ झाले, 2 मध्ये 2च खर्च केल्यात. अगदी जर बघायला गेलं तर लयमध्ये असणारा तुषार मोरे आपण पाहू शकाल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला काय कमालीचा चेंडू, सुरेख प्रॉपर ब्लॉक होल. उत्तर नाही या चेंडूवर. फलंदाज आपण पाहू शकाल तुषार. या चेंडूला मात्र सन्मान दिलं जाते. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं काय कमालीचा चेंडू. अगदी युजेस फुटवर्क त्या ठिकाणी यूज जरूर केले, परंतु ज्या रीतीचा मात्र चेंडू रिलीज केला ना त्याचं मात्र या ठिकाणी उत्तर नाही आहे. यावेळेला बॅटची एज त्या ठिकाणी काय सुरेख क्षेत्ररक्षण. एक दबा रोखू शकला नाही, परंतु ॲक्युरेट थ्रो मात्र जरूर आलाय. चार चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या अखेरीस 3च स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही जर बघायला गेलं तर जिंकण्याकरता तब्बल 25 धावांची गरज आहे. 50 आता सॉरी चुकून माफी असावी, 50 धावाची अजूनही गरज आहे. 3 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 4थं षटक 4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये आहे आणि 1 बाउन्स निघून जाईल चौकारा करता. 3 आणि ह्या 4 होत आहेत 7. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या अखेरीस जर बघायला गेलं तर 7 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आता अजूनही जर बघायला गेलं तर येणार चेंडू असेल तो म्हणजेच 1 आणि धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 46. अगदी जर बघायला गेला तर अगदी झोकून दिला जातं या फटक्या खेळण्याकरता. अगदी वेगावर स्वार होता धीरज मोरे, परंतु त्याच्या अगेन्स्ट मात्र हा फटका सजवला जातोय. पॉवर प्लेचं षटक मात्र या ठिकाणी आहे आणि त्याचा फायदा मात्र सुरेखरित्या मात्र या ठिकाणी प्रणय घर त्यांनी मात्र घेतलाय. यावेळेला देखील काय सुरेख स्ट्रोक. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. चुकी करणार नाही. परतावा लागेल प्रणय घरातला. एक तुमारी तो एक हमारी गडी बाद. प्रणय घरात बॅक टू डगआउट गॉन.
यस आणि या ठिकाणी मिलिंदजी राऊत धोडीपूजा यांच्याकडून मात्र नवली या संघाला चौकारा करता मात्र 100 रुपयाचं बक्षीस आणि त्याचबरोबर षटकारा करता मात्र 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. संघातला कोणताही खेळाडू असो त्याने चौकार षटकार मारलं तर मात्र बक्षीस मात्र लागू केला जातोय. आता एक चौकार जरूर आलाय अर्थातच प्रणय करत त्यांच्या माध्यमातून, मात्र जर बघायला गेलं तर एक बक्षीस लागू झालंय. आता किती षटकार येणार किती चौकार येणार त्या रीतीचं मात्र त्या ठिकाणी मिलिंद राऊत यांच्याकडून मात्र बक्षीस दिलं जाईल. यस दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर भूमीतला या ठिकाणी आपण ॲक्शनमध्ये पाहू शकाल. दुसरं षटक हाताळण्याकरता सज्ज झाला आहे. आता समोर जर बॅटर बघायला गेलं तर ब्रिजेश आणि एका बाजूला तुषार, दोन्ही अनुभवी असे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. आता 53चं पाठलाग मात्र कशा रीतीने करणार हा देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण मागच्या मॅचमध्ये गोल्डन डकचा शिकार मात्र तुषार मोरे जरूर ठरला होता, परंतु यावेळेला मात्र संयमी खेळी मात्र साकार करतोय. त्याला माहिती आहे हा महत्त्वपूर्ण मॅच आहे, अगदी कुशल मॅच आहे. या मॅच करता मात्र आपल्याला लढत द्यावी लागेल यामध्ये नो डाऊट्स, आणि तोच खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये साकार करत असताना पवन सुत नवली संघ यावेळेला डाऊन दी ग्राउंड मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. एकच धाव भेटेल, 8 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. भूमीत एका बाजूला आपण पाहू शकाल, म्हणजे युवा टॅलेंट जर बघायला गेलं तर नवली संघाकडून मात्र ध्रुपने जी कामगिरी केली, आता खुशल 11 उंबाट संघाकडून मात्र भूमीड ती कामगिरी करतोय. पहिला चेंडू जर बघायला गेलं तर सुरेख मात्र हाताळला. यावेळेला कुठे ना कुठेतरी शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न जरूर होता. 1 धावा अंकित केले जाईल. 9 स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी वेगाने मात्र चेंडू रिलीज केला जातोय. अचूक टप्पा आणि बेदाक मारा भूमीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलं. काय सुरेख मात्र या ठिकाणी सुरुवात केली जाते. 53चं आव्हान आहे, अगदी रोमांचक मॅच स्थितीमध्ये पोहोचेल की काय हा देखील प्रश्नचिन्ह आहे. यस षटक संपल्यानंतर मात्र बॅट किंवा काय पाणी घेऊन जायचं असेल ते आपण घेऊन जा, ही देखील विनंती असेल. अजून आता जर बघायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यावेळेला काय सुरेख फटका, चेंडू थांबायचं नाव घेणार नाही, निघून जाईल. वाढ माऊस चौकारा करता धावफलक 4 ने पुढे जाईल. 13 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यस यावेळेला डाऊन द ग्राउंड मात्र खेळून काढला जातोय. 1 धावा अंकित केली जाईल. एकाच धावावर मात्र समाधान मानावं लागेल. आता 14 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही झालाय. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 2. समोर जर बघायला गेलं तर ब्रिजेश खरं यांना आपण पाहू शकाल, अगदी चांगल्या लयमध्ये आहेत. यावेळेला कले रिझर्वमध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धावा अंकित केली जाईल. 1 पेक्षा जास्त काही भेटणार नाही. 15 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. आता अजूनही जर बघायला गेलं तर दुसऱ्या षटकातला उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू. आता अजूनही जर बघायला गेलं तर 25 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 25 चेंडू मागे जर बघायला गेलं ना तर 38 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आता दोन्ही बॅटर्स इन्फॉर्म आहेत, यांच्यासाठी कोणतं कठीण असं काम नाही आहे, परंतु जर बघायला गेलं तर गोलंदाज करता आता कर्तनकाळ ठरेल,
कारण जर बघायला गेलं तर एका बाजूला तुषार मोरे, दुसऱ्या बाजूला ब्रिजेश खरत, दोन्ही इन्फॉर्म खेळाडू, जुने जाणते खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला असतात ना त्यावेळेला गोलंदाजाला मात्र मेहनत करावी लागेल गोलंदाजी ट्रॅकवर, यामध्ये नो डाऊट्स. यावेळेला मात्र पहिलाच जर बघायला गेलं तर अंतिम शेवटचा चेंडू सुरेख मात्र अगदी खोलवर पद्धतीचा एक धाव अंकित केली जाईल. 16 स्कोर कार्डवर लागले जात आहे. षटक क्रमांक दुसरे संपते. पुन्हा गोलंदाज तिसरं षटक हाताळण्याकरता धीरज मोरेला इंट्रोड्यूस केलं जाते. अगदी जर बघायला गेलं 16 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही जर बघायला गेलं तर येणारे चेंडू असतील ते म्हणजे 24 धावा बढवायचे आहेत, त्या म्हणजेच 37. यावेळेला पॉइंट रिझनमध्ये मात्र चेंडूला जरूर ढकललं आणि लगेच मात्र या ठिकाणी धावा घेण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु क्रिकेटच्या पटलावर यस नो वेट हे कॉल उपचारणं खूप गरजेचं आहे आणि तेच कॉल मात्र या ठिकाणी उपचारले गेलेत. अगदी जर बघायला गेलं तर ब्रिजेशकडून कॉल आला की वेट धावा घेणं गरजेचं नाही आहे, सुखरूप मात्र क्रीजवर राहणं गरजेचं आहे. आता एक चेंडूचं खेळ झालं आहे. 16 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही जर बघायला गेलं तर 5 चेंडूचं खेळ या बाकी आहे तिसऱ्या षटकात. यावेळेला त्या ठिकाणी डाय जरूर मारली परंतु चेंडू रोखू शकले नाही. धावफलक 4 ने पुढे जाईल. आता धावफलक वेगाने वाढत आहेत. आता 20 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता येणारे चेंडू तुमच्याकडे जर बघायला गेलं ना तर 2 चेंडूचं खेळ झालं आहे. आता 4 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. म्हणजे अर्थातच जर बघायला गेलं तर 22मध्ये 33ची गरज आहे आणि या 33 धावा बनवण्याकरता जर बघायला गेलं तर एक संयमी आणि चांगली खेळी मात्र साकारावी लागेल. अर्थातच त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर धीरज मोरे थोडीशी नाकोच जरी असेल, कारण तो चेंडू फील्ड झाला असता तर कुठे ना कुठेतरी संघाचे 2 धावा सेव्ह झाल्या असत्या, यामध्ये नो डाऊट्स. अर्थातच जर बघायला गेलं तर प्रयत्न जरूर केला परंतु शेवटला जर बघायला गेलं तर फील्ड झालाच नाही आणि चेंडू सरळ मात्र फरार होऊन गेला 4 धावा करता. यस, यावेळेला देखील एकच धावा भेटेल कारण दोन्ही बॅटर्सला माहिती आहे गोलंदाज तेवढा ताकदीचा आहे. त्याच्या विपक्षामध्ये मात्र मोठ्या हिटच्या शोधामध्ये जर गेला तर कुठे ना कुठेतरी विकेट मात्र जाऊ शकतो आणि त्याच कारणामुळे मात्र आतापर्यंत अगदी संयमी खेळी मात्र या ठिकाणी खेळले जात आहेत. सॉफ्ट हँडने मात्र जे क्रिकेटची संजीवडी आहे एकेरी दुहेरी ते वर देखील तेवढाच भार दिला जातोय. यावेळेला देखील शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव अंकित केली जाईल. चेंडूंचा खेळ चाललाय तो म्हणजे 4. स्कोर कार्डचा विचार केला तर अर्थातच 22. यावेळेला देखील सुरेख स्ट्रोक अगदी शेवटच्या अंतिम क्षणी त्या ठिकाणी प्रयत्न जरूर केला परंतु चेंडू थांबायचं नाव घेत नाही. धावफलक 4 ने पुढे जाईल. तुषार मोरे नावाचा ब्रँडेड
या ठिकाणी चौकार या ठिकाणी पाहिलात. फील्ड मात्र सुरेख या ठिकाणी करायचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू निघून गेला चौकारा करता. धावफलक 4 पुढे जाईल. यस, आता येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 19 धावा बनवायचे, त्या म्हणजेच 26 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता येणारा आणि अंतिम चेंडू असेल 5 चेंडूंचा खेळ झालाय. चला उन्मट संघ वेदांत थोडंसं स्पीडअप असू द्या. आता उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू असेल. आता 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 19 चेंडू मध्ये धावा जर बघितले ना तर 27 बनवायचे आहेत. अगदी विजयाकरता 27 धावा दूर. यावेळेला कव्हर रिझर्वमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. षटक क्रमांक 3 संपते. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोरकडचा विचार केला तर 26. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18 धावा बनवायच्या, त्या म्हणजेच 27. 18 चेंडूंचा खेळ बाकी, धावा बनवायच्या त्या म्हणजे 27. स्कोरकार्डवर लागल्या जातात 26. चौथ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केलं जाते वैभवला. आता 18 मध्ये 27ची गरज आहे. 26 स्कोर कार्डवर लागल्या जाते. चला स्पीडअप असू द्या खेळाला. अर्थातच दोन्ही संघाला विनंती करेल थोडंसं स्पीडअप मात्र या मॅचला असू द्या, ही देखील विनंती असेल. आता येणारे चेंडू आहेत ते म्हणजेच 18 दबाव बनवायचे आहेत, ते म्हणजेच 27. कशा रीतीचा खेळ मात्र या 18 चेंडू मागे रंगला जाईल. पहिलाच फुलटॉस स्विच हिट जरूर केला. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल चौकारा करता. धावफलक 4 पुढे जाईल. आता 30 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी जर बघायला गेलं ज्या रीतीचा चेंडू रिलीज केला ब्रिजेशच्या बॅटमधून अतिशय देखणा रिव्हर्स स्विच हिट मात्र या ठिकाणी फटका जरूर खेळला. आता येणारे चेंडू आहेत ते म्हणजेच तुमच्याकडे 17 धावा बनवायच्या, त्या म्हणजेच 23. यावेळेला मात्र फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. 1 आणि 2 धावा अंकित केले जातील. 32 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता 16 मध्ये 21ची गरज. अगदी धावा वेगाने बनत आहेत कारण समोर जर बघायला गेलं तर गोलंदाज वैभव यावेळेला चांगला षटक मात्र त्या ठिकाणी हाताळला जातोय.
यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न येतोय, एक धावा. आता 33 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 16 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. अगदी 16 चेंडू 20 सॉरी 15 चेंडू आणि 20 धावा. यस 15 चेंडू आणि 20 धावा. यावेळेला पॅटीची एज त्या ठिकाणी डायरेक्ट हिट जरूर करण्याचा प्रयत्न होता. आता एकेरी धावाने मात्र स्कोर कार्ड पुढे जात आहेत. आता 34 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता 14 मध्ये 19ची गरज. अगदी जर बघायला गेलं तर एका बाजूला तुषार मोरे, दुसऱ्या बाजूला ब्रिजेश गरज. चांगल्या रीतीचा खेळ साकार केला जातोय. गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहू शकाल वैभवला चांगल्या रीतीने मात्र चेंडू रिलीज केला जातोय. यावेळेला अगदी सुरेख आणि देखणा स्ट्रोक. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता षटकार. स्कोर कार्ड 6 ने पुढे जाईल. 40 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 4 रीतीचा चेंडू मात्र रिलीज केला ना त्याला मात्र उत्तरास प्रत्युत्तर दिलं जाते. आता 13 चेंडू आणि 13 धावा. कसं मी पहिलेच म्हटलं दोन्ही जर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतील नाही तर या 53 धावा अगदी सहजरित्याने बनतील. कारण जेवढा अनुभव आहे ना आता जर बघायला गेलं तर अगदी कलात्मक फटका. अगदी जसा चेंडूला मात्र रिलीज केला अगदी मनगटी स्ट्रोक्स मात्र आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलं ब्रिजेश करत यांच्या माध्यमातून. यावेळेला कव्हर रेझनमध्ये सुपर फटका सजवलाय. त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण भूमीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. तत्पूर्वी 1, 2 आणि तिसरी धावा देखील पूर्ण. धावफलक 3 ने पुढे जाईल. 43 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 12 धावा बनवायचे आहेत ते म्हणजेच 10. यस आता येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 12 आणि धावा बनवायचे आहेत म्हणजेच 10. यावेळेला अगदी चांगला स्ट्रोक. या ठिकाणी 1 धावा अंकित केली. क्षेत्ररक्षण थोडंसं त्या ठिकाणी फ्लंबल झालं. 1 धावा अंकित केली जाईल. 44 स्कोर कार्डवर लागल्या जातात. आता भूमीतला पुन्हा इंट्रोड्यूस केलं जात आहे. विश्वास दाखवला जाते गोलंदाजाला. जर बघायला गेलं तर कुठे ना कुठेतरी चांगले चेंडू मात्र हाताळावे लागतील यामध्ये नो डाऊट्स. कारण समोर जर बघायला गेलं तर दोन्ही बॅटर्स अगदी इन्फॉर्म आहेत. आता 11 आणि 9ची गरज आहे. भूमीत मात्र 5व्या षटकामध्ये जरूर इंट्रोड्यूस केलं जाते. यावेळेला अगदी सुरेख आणि देखणा स्ट्रोक. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता येतोय दर्जेदार षटकार. आता फक्त आणि फक्त 3 धावा विजय करता दूर. 10 चेंडू आणि विजय करता पाहिजेत ते म्हणजे 3. आणि यस या ठिकाणी मिलिंद पाटील अर्थातच धोडीपूजा ज्यांनी जो
राऊत जो बक्षीस लावला होता तो बक्षीस देखील या ठिकाणी आमच्याकडे मात्र जमा केला आहे. चौकारा करता 100 रुपये आणि त्याचबरोबर षटकारा करता 200 रुपये. मात्र जो बक्षीस आतापर्यंत जेवढे चौकार आले जेवढे षटकार आले ते बक्षीस आमच्याकडे मात्र जमा केलेलं आहे. जशी मॅच संपली जाईल नवली संघाला मात्र हा बक्षीस सुपूर्द केला जाईल. या ठिकाणी एक आणि शेवटची देखील चौकार आणि हा देखील बक्षीस ॲड होईल. यस नवली संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की मिलिंद राऊतच्या हस्ते मात्र हा ठिकाणी बक्षीस दिलं जाईल. मिलिंद साहेब तुमच्याच हस्ते मात्र हा पारितोषिक मात्र द्या. यस नवली संघाच्या एक खेळाडूने या आपण या ठिकाणी जो बक्षीस आहे तो तुम्हाला मिलिंद राऊत यांच्या हस्ते मात्र देणार आहोत. आणि यस पुरस्कृत या ठिकाणी आपण पाहिलं अर्थातच अजयजी गरत यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी पुरस्कृत केला होता हा संघ पवनसुत नवली आणि क्वालिफाय झालाय इंटू द 8 मध्ये मेगा फायनलमध्ये हा मात्र आपल्याला संघ मात्र जरूर दिसेल. अर्थातच मी नक्कीच विनंती करेल ब्रिजेश घरत यांना की त्यांनी या लगेच मिलिंद राऊत साहेब या ठिकाणी वाट पाहत आहेत. यस या ठिकाणी तुषार घरत यांनी मात्र चांगली कामगिरी केली. त्यांना देखील पारितोषिक दिलं जाते 600 रुपये आणि त्याचबरोबर प्रणय घरत यांना मात्र 100 रुपये आणि त्याचबरोबर ब्रिजेश घरत यांना मात्र 300 रुपये. आणि आजच्या दिवसातला खेळ मात्र संपतोय.